समाधान वाटतं की म्हणजे शून्यातनं वर आलाय. म्हणजे आमची परिस्थिती बी नव्हती की म्हणजे आम्हाला वाटत बी नव्हतं इतका वर जाईन म्हणून. वाटत नव्हतं. नव्हतं वाटत. तसं असं गावाला अख्ख्या गावाला इचरा तुम्ही हं. कधी कुणा संग बळवून बांधणं बापलंय भांडकू दळावा बरं. पण कधीही पोरग नाही अजिबात कुणाला बांधत नाही काहीच नाही. अजिबात तुम्ही काय जरी म्हणला तरी तुम्हाला काय म्हणणार नाही. फसवायची म्हणजे पैसे त्याला लय मिळायचे होत्या टायमाला. बरं. पण त्याचं खातं नव्हतं काय नव्हतं असं काहीच नव्हतं हं. त्याला. आणि तो जी माणूस फसवणार जी होती ना ते आमच्या संग बोलून देत नसायचा. बरं. ते आमच्या संग बी बोलत नसायचा. बरं. बहिणी बरोबर बोलत नसायचा आमच्या बरोबर बोलत नाही. पैसे विचारले आहेत की त्यांच्याजवळ आहेत की त्यांच्याजवळ असं म्हणायचं. त्यांनी तिला शिरट बिरट पार फाडून टाकला असं म्हणलं आता मारामाऱ्या करतोय काय जणू बाबा. पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की मामा खेळतोय का नाही म्हणजे असं कुणाला ते उलट बोलत नाही जास्त आणि त्या बिग बॉस मध्ये जास्त भांडणं व्हायला लागली तर आम्हाला असं वाटलं खेळतोय का नाही म्हणजे नॉमिनेट झाला पहिल्यांदा पण वोटिंग जास्त आली तेव्हा त्याला म्हणजे बिग बॉसनी बोलवलं मग तेव्हा मामाने देवीचं नाव वगैरे घेतलं का मग तेव्हा वाटलं की हा आता मामा खेळणार. मी 6वीत असतापासून कॅमेरा पकडते आणि शनिवार रविवार आम्ही एकदम व्हिडिओ काढायचो मग मामा कामाला गेला की मग रोज एक व्हिडिओ सोडायचा. इंस्टाग्रामला रोज एक व्हिडिओ सोडायचा. बाळ म्हणायचे त्याला बरं. तुझं वडील वारल्यात चल. ती म्हणला हो पुढे येतो मी. त्याला कळत नव्हतं ना वारलेलं बिरलेलं असं काय म्हणजे मग ते आलं तर बघायला लागलं इथं टका 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 वडिलांना लहान होता तेव्हा. लहान होता काही कळत नव्हतं. बघायला लागले मग ती माणसं म्हणली अरे जा वडिलांपाशी बस ते असं त्याला विचारलं तर ती काय असं माणसातच फिरायला लागलं त्याला काहीच कळत नव्हतं वडील वारलेलं. टिकटॉक झाल्यानंतर मग आता तू काम काय करत होता बिग बॉसला जायच्या आधी? मग कोंबड खतावर जायचा. कोंबड खत इथं आमच्या इथं सगळी म्हणजे पोरं आहे ना कोंबड खताच्या गाडीवर जातात कामाला तर तिथं जायचं कामाला. किती हाजरी मिळायची? 500 कशी 300 त्या कामावर असायचं. म्हणजे एवढं नव्हतंच की कधी 1000 बी पडायचे म्हणजे पांगवायचं असलं ना रानात ह्याच्यात ती एकरभर रान पांगवायचं म्हणजे कामाला कसं आहे तो? लय निभार आहे कामाला. आता तो म्हणतोय लग्न करायचंय. लग्न करायचं आता लग्न आता काय करता घरात भांडण नाही खायला बायको तर कशी यायची. आता मिळतील की पैसे? आता पैसे काय मिळलं तरी घर आहे दार आहे ट्रॉफी घेऊन येणार आहे तो. येईल की. सूरजने आता त्याच्या पायावर उभं राहावं एवढंच वाटतं की जास्त लोकांचं ऐकू नये. त्याने तपल्याच मनाचं केलं पाहिजे असं मला वाटतं. सूरज चव्हाण हे नाव आता राज्यातल्या घरोघरी पोहोचलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की बिग बॉसच्या सीझन मध्ये सूरज चव्हाणची एंट्री झाली आणि तेव्हापासूनच सूरज लोकांच्या मनावरती अधिराज्य करू लागलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सूरज चव्हाणनं मरीमाता देवीचा उल्लेख केला होता आणि त्या मरीमाता मंदिरावरती किंवा देवीवरती मोठ्या प्रमाणात माझी श्रद्धा असल्याचं सांगितलं होतं. हेच ते मरीमाता देवीचं मंदिर आणि मरीमाता देवीच्या मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला सूरज राहतो. मी सध्या आहे बारामती तालुक्यातल्या मोडवे गावामध्ये आणि हे सूरजचं घर. खरं तर सूरज चव्हाण हा अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून तिथपर्यंत पोहोचलेला आहे. सुरुवातीच्या रीलच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर बिग बॉस मध्ये त्याची एंट्री झाली आणि एकच चर्चा होऊ लागली सूरज चव्हाणची किंवा त्याचा असलेला साधेपणा. आपण बघू शकतो. आपण जाऊयात त्याच्या घरामध्ये. हे त्याचं घर आहे. साधारणतः या घरामध्ये गेली अनेक वर्ष झालं सूरज राहतोय आणि सूरज हा ह्या घरामध्ये राहतो. आपण आतमध्ये जाऊन त्याची एक बहुसंख्य रील्स जे आहेत ते आपण त्यांनी या गाडीवरतीच केलेले आपल्याला पाहता. या खोलीमध्ये सूरज चव्हाण राहतो आणि याच ठिकाणी याच मोडवेच्या परिसरामध्ये रील्स देखील मोठ्या प्रमाणात बनवताना आपण सूरज पाहिलं. तर सूरजला व्यायामाची देखील आवड आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून तो आपला छंद जोपासताना आपल्याला पाहायला मिळते आणि माझ्यासोबत सूरजचे जे कुटुंबीय आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सूरजच्या आत्या खरं तर सूरजला ज्यांनी सांभाळ केला. सूरज आता बिग बॉस मध्ये कसं वाटतंय? चांगलं वाटतंय भारी वाटतंय. बर. त्याची वाट बघतोय आम्ही कधी येतोय सूरज आमचा बोबडा बोलणारा. बर. आतुरतेने वाट बघतो आम्ही. कसं होतं जरा त्याचं बालपण, जरा त्याच्याबद्दल सूरज बद्दल बरं माहिती सांगा बरं महाराष्ट्रातल्या माणसांना. बालपण
बालपण असंच होतं आपलं त्याचं गरीब लायकीचं. हा. काम बिम करायचा, बर. गवंड्याच्या हाताखाली जायचा, हं. शाळेत जात नसायचा. शाळेत नाही आवडत नाही तर शाळा. शाळा नव्हती आवडत, आई मारायची पण वडील नव्हतं मारत. बर. वडिलाचा लाडका होता ना तो, बर. 7-8 पोरींच्या पाठीवर झाला होता. हा. त्यामुळे वडील म्हणायचा माझं पोरग जाऊ दे नाही तर नको जाऊ दे. बर. आई बी भोळी होती लय हम्म. त्याच्यासारखीच. बर. बाप हुशार होता लय, 8वी शिकला, 8वी पास. बर. हा. हम्म. पण आई भोळी होती. बर. तसाच ह्यो आईवानीच आहे बोळा. पण बालपण म्हणजे हालातच झाले त्याचं. आई वडील लहानपणी वडील वारले की आई बी वारली. किती वर्षांनी किती वर्षाचा होता त्याचे आई वडील वारले तेव्हा सूरज? तो असं 10 10 वर्षाचा. वर्षाचा. हा, 10 वर्षाचा होता. हा. त्याला काय कळत नव्हतं वडील वारलं तर. तिकडं बर. आपला गोट्या खेळत होता त्या मातंग समाजाच्या तिकडं. बर. तिथनं मग लोकांनी बोलवून आणला, म्हणली चल. हा. त्याला ती हे म्हणतात ना, बाळ म्हणायची त्याला. बर. हा. तुझं वडील वारल्यात चल. हा. हा. ती म्हणला हो पुढं येतो मी. हा. त्याला कळत नव्हतं ना वारलेलं बिरलेलं असं काय म्हणजे. हं. मग ते आलं तर बघायला लागलं इथं टका 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 वडिलांना. लहान होता तेव्हा. लहान होता, हा, काही हा. कळत नव्हतं. हा. बघायला लागल्या मग ती माणसं म्हणली अरे जा वडिलांपाशी बस हे ते. असं त्याला विचारलं तर ती काय असं माणसातच फिरायला लागलं, त्याला काहीच कळत नव्हतं वडील वारलेलं. वडील वारल्यावर पुढं पुढं मग ती आई आईला मग वेड लागलं. मग आईला त्या वडिलांचं वेड लागल्यावर आई आपली फिरायची, इकडं फिर तिकडं फिर फिरायची दिवसभर. ती काय कुठं दिसत नसायचं. मग संध्याकाळची रात्रीची जायची फॉरेस्टात. ती दोघं नवरा बायको तिकडे शेरडं वळायची ना. हा. मग तिला वाटायचं तिकडे गेलाय माझा मालक. बर. मग तरी दिसत नसायची. बर. मग हे आमचं भाऊ, चुलत भाऊ आमचा, परत ही आमच्या आळीतली पोरं सगळी बघायला जायची तिकडं फॉरेस्टात. ती काय नसायची, बसायची कुठेतरी जाऊन. आणि मग दिवस उगाल्यावर ह्या माळाला येऊन बसायची. मग यायची घरी. घरी आल्यावर ही 2 पोरं होती, ही पोरगी ते सूरज. पण तो काय येत नव्हता आईला म्हणजे बघायला. उलट्या बिलट्या व्हायच्या घरात रक्ताच्या ह्याच्या. ही पोरगी त्याही आजारीच होत्या. हा ती पण आजारीच होती. हा, मालक वारल्यावर हा. मग ही पोरगी करायची तिचं आईचं, करायची ती पोरगी त्याचं आईचं तपल्या. तो येत नसायचा. शेवटच्या शनिला त्याला वाटायचं माझी, आम्ही दोघं जण शेरडाक जायचो. तिला ती हाका मारायची, त्याला दिसायचं इथं असं रस्त्याने फिरताना. ती हाका मारायची बाळा इकडे ये, बाळा इकडे ये. ती काय तिच्याकडे येतच नसायचा. त्याला काहीतरी शेवटचं सांगायचं होतं त्या पोराला, तिच्या बाळाला. ती बाळच म्हणायची तिला. बाळ म्हणायचं. बाळ तुम्ही पण त्याला बाळ म्हणता. मी पण बाळच म्हणते त्याला. अच्छा. हा. ती बाकीची म्हणते कच्च्या बी म्हणतात त्याला. कच्च्याचं म्हणजे नेमकं काय बरं मला थोडक्यात सांगा. आमचा एक भाऊ होता, त्याचा चुलता होता. हा. आणि आम्ही सगळी इथं होतो ना. आणि मग ती सगळी जण होतो आम्ही इथं. एक आमचं चुलत बहिणीचं सुनन लेक व्हायचं, त्यांची भांडणं लागायची. तर ती आमचा भाऊ म्हणायचा झाला कच्चा चालू. अच्छा. त्याच्यावरून त्याचं नाव पडलं ती कच्च्या म्हणून. म्हणून आता सूरजचे महाराष्ट्राला एक नवीन नाव आहे की ते गुळीगत पण म्हणतात, पण त्याला घरी कच्चा म्हणतात. आसपास दवाखान्यात बी नाव आम्ही नाही ठेवू, या दवाखान्यात ठेवलंय. ती आमच्या इथे एक कोल्हाट्याचा माणूस होता विलास म्हणून, त्याने नाव ठेवलंय सूरज. सूरज. बरं. तुम्ही नाही नाव ठेवलं त्याचं? आम्ही नाही ठेवलं नाव. बरं. सूरज म्हणून आमच्या मग ते नाव ठेवलं. मग ते डॉक्टरला विचारलं, डॉक्टरने विचारलं की काय नाव आहे, त्याला काय माहिती आता. तो म्हणला सूरज नाडकुर्ती चव्हाण. ते आमचा भाऊ त्या बायकोला नाडकुर्ती म्हणायचा. अच्छा. हा. म्हणजे हौसनी आपलं दारू प्यायल्यावर. मग ते डॉक्टर बोलावलं, डॉक्टरांनी मला बोलावलं की काय असं काय म्हणते ती, नाव काय आहे त्यांचं. म्हणलं यांचं नाव मालन दत्तू चव्हाण आहे. बर. आणि मग ती मुलगा झाला, आम्ही घरी आणलो तर आमचा भाऊ पिऊनच पडला होता इथं. अच्छा. आता मला सांगा, त्याचे वडील गेल्यानंतर आई किती वर्षांनी वारल्या? आई 2 वर्ष 9 कुठलं नाही आई. मग त्यावेळेस सांभाळ कसा केला? म्हणजे कुणाचा? तो सूरज कसा, म्हणजे नाही का तू आता टिकटॉक तो करायचा 9 नसन. 4-5 वर्षांनी वारला. 4-5 म्हणजे वर्ष. ती येडातच होती पण. अच्छा. मग त्या काळात त्यांचा सांभाळ कसा किंवा कशा पद्धतीने आता काम कशी करायचं? आता सूरज तर आता टिकटॉक स्टार आता झाला. काम कुठलं कोण करत होतं. ही पोरगी बारीकच होती, ह्यो बी बारीक होता. मी हिला न्यायची तिकडे रिसनिंग दुकानात कामाला. मग गहू तांदूळ ही ती द्यायचो. काम करूनच पण मग काम कष्ट करूनच. हा.
तेवढं हा हा. मग ही पोरगी नंतर खुरपाय जायची, बाकीच्या पोरींची लग्न झाली. हा. मग काय तेव्हा रोज बी नव्हता एवढा, बर. 30 रुपये 40 रुपये 50 रुपये. मग दोघं जण खायची इकडं तिकडं. मग 2-3 पोरी होत्या बाकीच्या, त्यांची एका पोरीने आमच्या लग्न करून दिलं दुसऱ्या. मग आता ही राहिली, हिला दिली इथं जवळ चुलत भावाच्या थांबा, आपण बहिणीच्या ह्यांच्याशी पोराला. तुमच्याशी बोलतो मी. हं. सूरजची बहीण आहे. किती सूरज तुमच्यापेक्षा किती वर्षांनी लहान? 2 वर्षांनी लहान. 2 वर्षांनी लहान आहे. आता भाऊ टीव्हीत दिसायला लागला, आधी टिकटॉक वर दिसायचा. हम्म. मग कसं वाटतं? छान वाटतं ना. हं. छान वाटतं म्हणजे एक समाधान वाटतं की म्हणजे शून्यातनं वर आलाय. म्हणजे आमची परिस्थिती बी नव्हती की म्हणजे आम्हाला वाटत बी नव्हतं इतका वर जाईन म्हणून. वाटत नव्हतं. नव्हतं वाटत. म्हणजे ती 2 माणसं आली म्हणजे देवासारखीच धावून आल्यागत आली त्याला शो मध्ये नेणारी. कसं काय बरं शोधलं? काय सांगितलं त्यांनी तुम्हाला नाही किंवा ते काय? म्हणजे तो आधी टिकटॉक मध्ये फेमस होता का नाही, हा. त्यामुळे त्याची ओळख म्हणजे बरीच होती. हं, हं. लय जण म्हणजे फॅन्स त्याचे चांगले चांगले म्हणजे मोठे मोठे फॅन्स होते. SQR त्या आधी पण पहिल्या पण लय म्हणजे जायचं ना. हं. ते अभिषेक सर म्हणून आहे. हं. मग त्याला म्हणजे आधीपासूनच ओळखतो. त्याचा फोन म्हणजे महिनाभर आधीच येत होता फोन त्याला. हं. चल सूरज, बिग बॉसचे म्हणजे मोठा शो आहे हं. की तू त्याच्यात गेला म्हणजे चांगला फेमस होशील, हे होईन ते होईन. त्यांना काय वाटायचं की ह्यो तो म्हणायचा मी नाही येणार. हं. मी नाही कधी कुठं राहिलो. मला गावाशिवाय करमत नाही. मला गावातच राहायला आवडतं. हं. मी कुठं नाही इतक्या दिवस राहिले. कारण 3 महिन्याचा शो होता ना. हं. आणि त्या म्हणला मी इतक्या दिवस कसा राहू? मला कसं म्हणजे तिथं राहू शकतो मी एवढ्या दिवस. मग त्या सरांनी म्हणला तू येतो का नाही? मग मला माझ्या घरी आला. म्हणला मला असं असं फोन काय म्हणतो तुम्हाला तो? मला सिद्धीच म्हणतो. हा? सीता म्हणतो सिद्धी. सीता. तुमचं नाव सीता आहे? हा हा. सीता. हा. ते मला म्हणला मला अगं एक फोन येतोय बिग बॉस. आता मला बी खोटंच वाटलं ना. हा. आता बिग बॉस शो म्हणल्यावर मला एवढं मोठं म्हणलं काय खोटं बोलत असेल तू. मग त्यांचा फोन आलता ना तेव्हा त्याने माझ्यापाशी दिला बोलायला. मग बोलले मी म्हणले ताई त्याच्यासाठी एक चांगली ऑफर आहे म्हणले बिग बॉसची की न्यायचं आहे त्याला आम्हाला असं तसं म्हणजे बोलणं झालं आमचं. मग बोलल्यावर मी त्यांना म्हणलं या तुम्ही, मी बोलते त्याच्याशी. म्हणजे तो ऐकत नव्हता ना त्यांना. म्हणायचं मी नाही येणार. आणि त्यात आमच्या देवीची यात्रा होती ना, मग तिला लय मानतो ते आई मरी माता. त्या काय म्हणला मी येईल. ते आली. मग एक दिवस मला वाटतं 8 दिवस राहिलं होतं यात्रेला. मग त्यावेळेस त्यांनी मीटिंगला नेलं. आधी मीटिंग होती ना त्यांची सगळ्यांची. मग मीटिंगला म्हणले त्याच्यासोबत कोणी पण लावा. आता माझ्या मिस्टरांना घरचं म्हणजे यात्रा जवळ आल्यामुळे काम होतं. मग कोण जाईना. मग त्याचा मित्र म्हणलं जाते सोबत एक दिवस राहिला. त्यावेळेस पण ता एक दिवस जायला पण भीत होता म्हणायचा मला नको मला काय करते तिकडं. आणि मग लावला त्याला. म्हणलं काय नाही होत बाळा आणि मी त्यांचा फोन नंबर ते काय म्हणले तुला आम्ही फसवणार नाही. आता आमची फसवणूक बऱ्याच वेळा झालती ना. मग फसवणार नाही तुम्हाला. तर आमचं आधार कार्ड हे सगळं आम्ही तुम्हाला व्यवस्थित दावतो. वाटलं तर ठेवून घ्या म्हणले. म्हणलं मी आता तुमच्या विश्वास ठेवते म्हणलं. आता एवढं आधार कार्ड हे ते ठेवतात म्हणलं. भीती वाटत होती तुम्हाला? हा. कारण पहिलं म्हणजे लय वेळ असं झालंय त्याच्या सोबत ना. ते फसवलंय त्याला. त्यामुळे भीती वाटायची. आता हे इतक्याला मुंबई म्हणजे आमचे तर कधी बघितले पण नाही आम्ही मुंबई. पुण्यापर्यंत तर गेलोय. मुंबईला नाही. आणि इतक्या लांब न्यायचं म्हणल्यावर त्यांना म्हणलं तुमच्या जबाबदारी पाठवते. ते म्हणलं तुम्ही काहीच काळजी करू नका. आम्ही मग मीटिंगला नेलं. आणि त्यांनी म्हणजे म्हणले होते की उद्या संध्याकाळी 5-6 वाजतावर सोडतो त्याला. त्यांनी तिकडून त्याच्यासाठी गाडी करून पाठवलं म्हणजे. मग आम्हाला पण विश्वास पटला की हायत माणसं वाईट म्हणजे ह्याची. त्यांनी पाठवलं त्याला. मग परत 8 दिवसांनी ते म्हणलं 7 झाली म्हणजे यात्रा झाली की लगेच तुला न्यायला येणार. हा मला म्हणला सांग की त्यांना मी नाही इतक्या लवकर जाणार. म्हणलं बाळा तुला तिथं सांगायसाठी न्यायचंय त्यांना म्हणजे त्याला म्हणजे तिथलं वाईच हे करायला ते करायला सांगायला व्यवस्थित. परत त्या रितेश देशमुख बरं मीटिंग घ्यायची होती ना त्याची. आणि शो राहिलेला 3 दिवसावर. 15 दिवसात आम्ही हे केलंय. त्याचं खातं नव्हतं काय नव्हतं. बँकेत खातं सुद्धा नव्हतं. बँकेत आम्ही दोघांचं आता म्हणजे फसवणूक होऊ नये म्हणून ते सर काय म्हणले तुमचं पण जॉईंट काढा त्याला खातं. मग त्या सरांनी मग माझं पण जॉईंट काढले त्याच्यासोबत खातं.
त्यांनी मग काढायला लावलं आणि खातं काढून आलो आणि यात्रा होती. यात्रे दिवशी ते त्या सरांचं फोन आलं. सर म्हणलं ह्यो नक्की येईल का आमच्या बरोबर? ते फोनच उचला ना त्या दिवशी, कारण ते त्याच्या ह्याच्यातच दंगा होता त्या यात्रेतच. आणि फोनच उचला ना. मग त्या सरांचा 2दा-3दा फोन आला. म्हणलं ते आमचा फोनच उद्या येईल का ह्यो आमच्या संग नक्की? सांगा की. म्हणलं येईल अहो, तुम्ही या. ती तिथनं पहाटे 4 वाजता तिथनं न्यायला मुंबईवरून ह्यांना. इथं न्यायला 4 फोन वाजता. उचला ना म्हणून. हा. हा. फोन उचलल्यानंतर मग ते काय म्हणला मोबाईल स्विच ऑफ होता, यात्रा होती. आणि मग म्हणला मी तर आलो बी नसतो. ती यात्रा झालीमुळे तर गेला. हे खरंच लय श्रद्धा आहे का देवीवर? लय देवीवर श्रद्धा आहे म्हणला. हं. देवीची यात्रा आली, मी बिग बॉसच्या शो मध्ये येणारच नाही, असंच म्हणला होता डायरेक्ट. आता मला सांगा, ठीक आहे, ते आता त्यांनी आपण व्हिडिओ बघितला, आई मरी माता, हा. आता मी कुणाला भेट नाही असं नाही का, मला हा. बरं वाटलं, नाव घेतलं असं ते हा. म्हटला होता. पण आता मला सांगा की ह्या मंदिरात तू रोज जातो का पाया पडायला? हा, रोज जातो. संध्याकाळचं पण यात्रा म्हणजे सारखा तिथंच असतो तो. बर. म्हणजे आता घरी होता ना, हा. घरी 5 मिनिट म्हणजे संध्याकाळचा झोपायला खाया पियाच तेवढा यायचा, नाही तर देवीच्या समोर ते आहे ना तिथंच बसायचे. म्हणजे इकडे व्हिडिओ ही काढायला हे म्हणजे देवीपाशी सारखं आता पहिल्यापासून. टिकटॉक झाला, आता हे आता टिकटॉक आलं, त्याचं वय किती आहे आता? आणि टिकटॉक यायच्या आधी किंवा टिकटॉक आल्यानंतर तुम्ही असं म्हणता की त्याला खूप लोकांनी फसवलं, त्याला न्यायचे पैसे देत नव्हते, तर त्यावेळेस तू काम काय करायचं? कामाला तर म्हणजे आमची आई नव्हती वारली त्यावेळेस, म्हणजे वडील वारलं होतं. हं. आणि आता आमचा शिक्षणाचा खर्च माझा. तरी मी 8वी पूर्ण केली. हं. तर हे करत करत हं. आणि 8वी पूर्ण केल्यावर मग आमची आई त्यावेळेस चांगली होती, म्हणजे डोक्यात वेळ नव्हता. आमच्या शेळ्या होत्या. हं. आमच्या शेरडा वाळायची आणि शेरडाकडे जायची. ती काय त्याच्या पैसे कुठं काम लागन 2 दिवस कुणाच्या ते शेरडा वळत वळत काम करून सांभाळले आम्हाला. बर. एक बहीण होती, ती पण म्हणजे पाठवायची तुम्ही किती पैसे. भाऊ? आम्ही 5 बहिणी आणि एक भाऊ. बर. आणि आता मग मला सांगा, टिकटॉक झाल्यानंतर मग आता तू काम काय करत होता बिग बॉसला जायच्या आधी? मग कोंबड खतावर जायचा. कोंबड खत इथं आमच्या इथं सगळी म्हणजे पोरं आहे ना, कोंबड खताच्या गाडीवर जातात कामाला. बर. तर तिथं जायचं कामाला. किती हाजरी मिळायची? 500 500. कधी 300 हं. त्या कामावर असायचं. बर. म्हणजे एवढं नव्हतंच की कधी 1000 बी पडायचे. म्हणजे पांगवायचं असलं ना रानात ह्याच्यात, हं. ती एकरभर रान पांगवायचं. म्हणजे कामाला कसा आहे तो? लय निभार आहे कामाला. लय नाही बरं. कामाला जबर आहे म्हणजे हा. कुठलं बी काम सांगा, हं. काम चांगलं म्हणजे सगळं काम करतो. ते कुणाला कधी वाकडं विकडं काय बोलत काय नाही बोलत, कधीच नाही कोणाला. उलट सुद्धा बोलणार नाही कोणाला. म्हणजे त्याचा स्वभावच असा आहे, हं. कोणाशी बळ होऊन भांडण सुद्धा करत नाही. बर. हा. आता तो सुरुवातीला टिकटॉक बनवायचा, सुरुवातीला एकदम टिकटॉक नवीन आलं त्यावेळेस रील्स बनवायचा, काय वाटायचं तुम्हाला ते बघून? विरोध फिरत करायचा का तुम्ही त्यांना? मी नव्हते करत. बाकी बाकीचे लय करायचे विरोध. आता म्हणजे त्यावेळेस कोरोना मेन आलता ना, हा. तर विरोध करायचं बी नव्हतं काय. हा. ते कोरोना आलता हा. आणि ते माझा मुलगा म्हणजे एक पहिल्या नंबरचा होता बारीक, हं. त्यालाच कुऱ्हाड द्यायचा हातात. म्हणजे नवीन नवीन चालू झालतं ना, बर. काय बी करायला त्यालाच घेऊन व्हिडिओ बनवायचा. कुणाला बी म्हणजे तो नाचायचा, मला म्हणायचा धर मोबाईल. म्हणजे मी पण धरलाय त्या मोबाईल. नवीन नवीन म्हणजे एवढं नव्हतं ही. आता म्हणजे आता इंस्टाग्राम चालू झाल्यापासून आमच्या दाजीच्या मुलं सगळी म्हणजे हे करतात त्याला सपोर्ट. आमच्या वहिनीचं पोरग त्याची आयडी बघतात 2 जण. बर. त्याला समजत नाही ना लिहायचं व्हायचं. हं. त्या आयडी सुद्धा ही करतात त्याची. ही केली होती मध्ये. Hack. हॅक केली बर. त्याचे फॉलोअर्स सगळे. बर. त्यामुळे आयडी दिली, या दोघांकडे सांभाळायला दिली. Okay. मग तो बनवायचा व्हिडिओ. त्याला लय जण म्हणायची, गावातली पण म्हणायची की ह्याला एवढी माणसं भेटायला येतात, पण त्याला दमा होता बरं का. बर. दमा आहे त्याला. हा. पण त्याला कधीच कोरोना कधीच नाही झाला. बर. म्हणजे माणसांना कसं वाईट ह्याच्यात जरी आलं तरी कोरोना, पण आमच्या इथं आमच्या देवीने कसला हा रोगच आणून दिला, आलाच नाही. म्हणजे बर. एवढी म्हणजे बेकार परिस्थिती. आता मला सांग, एक आपल्यासोबत दीदी आहे, सूरजनी उल्लेख केला होता की माझा कॅमेरा सुद्धा कोण पकडायचा नाही. दीदी तू कॅमेरा पकडायची ना? हा. हो. कुठं कुठं रील्स काढल्या? इथं देवळापाशी, घरापाशी, दारात गाडी घेऊन मामाचे व्हिडिओ काढले. कुठं? इथं घरापाशी, परत तिथं देवळापाशी, मरीमाता मंदिरात आतमध्ये. तुला काय लाडी गुडी लावायचं होत? हा. हा? हा.
शाळेत ना आला की चल म्हणायचं तनू चल आपण व्हिडिओ काढू मग आपण दोघं फेमस होऊ म्हणजे जास्त फेमस होऊ मी फेमस झालो की मी मोठा होईन असं तसं सांगायचं म्हणजे नाही का की व्हिडिओ काढतो माझं आपण डान्स करू अजून एक बहीण असायची ती पण म्हणजे फोन धरायची परत दाजीने त्याला व्हिडिओ काढायला शिकवलं एक भाव आहे दुसरा त्याने पण त्याला व्हिडिओ काढायला शिकवलं आता तू मोठ्याने ओरडतो भीती भीती वाटायची का? नाही नाही होय. नाही ती रोजच आहे म्हणजे असं म्हणजे सारखं तर तसंच बोलायचा मोठ्याने बोलायचा ओरडायचा मोठ्याने त्याचं डायलॉग पण एकदम असं मोठ्याने बोलायचा तो तुम्हाला वाटत भांडणं चाललं? म्हणजे वरडायचा ना तिकडे जोरा जोराने हे काय देवळापाशीच काढायचा हा. हे पुरीला घेऊन हा. आम्हाला वाटायचं भांडणं लागली काय कोणा संग एवढा वरडायचा. मला सांग आता आता- ते गाणं जप्पक जप्पक आहे का हा. ते काय इथंच तयार केले आमच्या त्या नववीतल्या शाळेतल्या पोरीने दोघांनी बर. त्या ह्याला दिसतंय ना मोबाईलला. बर. हा पण दीदी मला सांग आता तू म्हणते की मला ती व्हिडिओ काढायचा लाडी गोडी लावायचा आता कामाला जाऊन मग ते कसं कधी व्हिडिओ काढायचा तुम्ही मग आता तू तिथं शाळा असणार मग ती कसं करायचं तुम्ही आणि तू कितवीत होती आणि किती वर्ष झालं त्याचा कॅमेरा पकडते तू? मी 6वीत असतापासून कॅमेरा पकडते आणि शनिवार रविवार आम्ही एकदम व्हिडिओ काढायचो मग मामा कामाला गेला की मग रोज एक एक व्हिडिओ सोडायचा बरं. इंस्टाग्रामला रोज एक एक व्हिडिओ सोडायचा कपडे फिपडे बदलून सगळं हा एका वेळेस 2-4 कपडे घ्यायची 2-4 शर्ट घ्यायचं ह्याच्यावर 10 व्हिडिओ त्याच्यावर 10 व्हिडिओ असं व्हिडिओ करून एकत्र म्हणजे डास मध्ये ठेवायचं आणि मग नंतर सोडायचं असं करायचं तुला खायला काय द्यायचं ते? नाही नाही काहीच नाही मग फुकट काम करून घ्यायचं तुझ्याकडून हा? मामा आहे म्हणून मामा आहे म्हणून, हा हा? आणि मला पण आवडतं व्हिडिओ काढायला तिला लय आवडतंय. हा आहे का? हा. तिला लय आता अकरावीला. मला सांग तू कॅमेरा पकडत होतीस आता तू फेमस झाला आता मधल्या काळात पण ज्यावेळेस फेमस झाल्यानंतर तुला कसं वाटतं आता की बा तू बिग बॉसला आता टीव्हीला ज्याच्यासोबत तू बसते त्याला अख्खं महाराष्ट्र ओळखायला लागलं कसं वाटतं आता तुला? लय भारी वाटतं म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की मामा इतक्या पुढे जाईन म्हणजे व्हिडिओ काढायचं पण असं वाटत नव्हतं की इतक्या पुढे जाईन मामा नाही का पण आता मामा टीव्हीवर दिसतोय लय भारी वाटतं आणि आम्ही आवर्जून बघतो 8 वाजल्यापासून आम्ही टीव्ही पाशी बसतो आता मामा म्हणते सगळ्यात शेवट आले सगळ्यात शेवटी ट्रॉफी घेऊन हा 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 त्या दिवशी शर्ट बिर्ट पार फाडून टाकला असं म्हणलं आता मारा करतोय काय जणू बाबा. पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं की मामा खेळतोय का नाही म्हणजे असं कुणाला ते उलट बोलत ना जास्त आणि त्या बिग बॉस मध्ये जास्त भांडणं व्हायला लागली तर आम्हाला असं वाटलं खेळतोय का नाही म्हणजे नॉमिनेट झाला पहिल्यांदा पण वोटिंग जास्त आली तेव्हा त्याला म्हणजे बिग बॉसनी बोलवलं मग तेव्हा मामाने देवीचं नाव वगैरे घेतलं का मग तेव्हा वाटलं की हा आता मामा खेळणार आता मामा किती जरी वेळा नॉमिनेट झाला तरी वोटिंग सपोर्ट खूप जास्त आहे मग मामा खेळणार. तुम्ही प्रयत्न करता का त्याला वोटिंग हा मिळावं? आम्ही सारखा प्रयत्न करतो स्टोरी ठेवतो परत तो दाजी येतो अकाउंट मॅनेज करतो ना त्याचं मग तो स्टोरी वगैरे ठेवतो असं म्हणजे वोटिंग खूप जास्त आहे त्याला म्हणजे असं सपोर्ट जास्त आहे वोटिंगचा. आपण पुन्हा एकदा त्यांच्या बहिणीकडे जाऊयात. ताई सूरजने त्या दिवशी सांगितलं की रक्षाबंधन आत्ताच झालंय पैसे नसायचे द्यायला या आता हे राखी पौर्णिमा झाली कसं वाटतंय? म्हणजे आता म्हणजे मला बिग बॉसच्या शो मधनं गिफ्ट आलतं त्याच्यातर्फे. बर हो. काय गिफ्ट आणलं? कॅडबरीचं सेलिब्रेशन. बर हा म्हणजे एवढ्या वर्षात पहिल्यांदाच त्याचं गिफ्ट आलं लय म्हणजे लय भारी वाटत. पण खरंच त्याच्याकडे पैसे नसायचे मग त्याला अशी द्यायची इच्छा असायची पण पैसे नसायचे अशी अवस्था असायची का? नाही आम्ही पण नव्हतो मागत. नाही नाही मागत नसलं तरी शेवटी भावाला वाटणारच ना की हा, बाबा देव. बहिणीने राखी सगळ्यात आता नाही पण गेल्या वर्षी ना त्यांनी सगळ्यांना आहे ना 100 रुपये दिलते. बर. त्याच्या 1000 रुपये होतं ना म्हणलं 500 मला ठेवतो. म्हणजे मी नव्हतं घेतलं. मी म्हणलं मी नव्हतं घेतलं. म्हणलं राहू दे तुलाच मला नको म्हणलं. मग आमची ती वैशात आहे मांडवगण तिला नवरा नाहीये एक बहीण आहे तिचं म्हणजे लहान असतं म्हणजे मुलं लहान असतानाच वारली ना मग त्याने दिलं असतं म्हणजे गेल्या वर्षी मग ते बी आधी भांडणं केली आमची बहीण म्हणली असं तसं पैसे द्यायचं असतात मी म्हणलं जाऊ दे त्याच्याकडे नसतात आणि पैसे दिले त्यांनी सगळ्यांना 200 म्हणलं घे आणि मला दिलतं ना मी म्हणलं मला नको नाही आमच्या वर्षात मांडवगण ती तिकडून आलती पार मांडवगणच्या तिकडून मग तिला म्हणलं राहू दे तुला होत्या जायला ती पण तुम्ही बहिणी किती सगळ्या म्हणून 5 कुठं असता तुम्ही? मी इथंच असते मॉडव्यात माझं घर माझं पलीकडे एक जिजुरी मध्ये राहते एक पुण्याला आहे फुरसुंगी मध्ये आणि 2 मांडवगण मध्ये. का आता तुम्ही सूरज तिकडे गेलाय काय बोलणं होतं का बहिणीचं? रोज फोन करतात एकमेकांना त्या म्हणतात आज कस काय झाला परत आणि एक तर बहीण काय म्हणली मला तर बघू वाटाना ते वाटतंय मला रडायलाच येतंय मला त्याला ती धरलेलं आवडा नाही
मला नाही बघू वाटत नाही त्याचं. हं. म्हटलं ती नुसतं ते तात्पुरतं हे करतात, बघायचं म्हणलं. हं. म्हणली त्याला लईच हे करतात, मला लई रडाई येतंय त्याला बघून. हं. म्हणलं बघायचं आपलं काय तवा ती काय खरं खरं हे होय तवा म्हणलं, ती परत सॉरी पण म्हणतात म्हणलं त्याच्यात. तो पहिल्यापासून रांगडा आहे का असा हा. एकदम गावाकडचं एकदम असं एक काय काय म्हणला जेवण करताना जर बघितलं ना हा. त्याचं तर तुम्ही जवळ बी थांबणार नाही. का बरं रात्री मी म्हणलं आता ह्यो कसा खातोय बाया ती पोहे न बिवे हो का असं जेवण असं सगळं मिक्स करून. बर. तुम्ही थांबणार बी नाही गडीभर त्याच्यापाशी ती जेवायला लागली. बरं ते आता दुसरी गोष्ट मला सांगा आता माणसांच्यात गेल्यापासून म्हणजे चांगलं खात चांगलं. माणसा त्याला कळतं की आता घरी असल्यावर घरी कसं- असल्यावर वेगळं असतं हा. माणसांच्यात गेल्यावर माणसांच्यात त्यांचं म्हणजे त्या पद्धती- व्यवस्थित जेवतो. व्यवस्थित हा. नाही, व्यवस्थित खातो. पण तो बर का तो सगळ्यांना धरून राहतोय हा. किंवा कोणाला काय म्हणत नाही नाही कसं काय म्हणतात आता ती पहिल्यापासूनच तसा आहे का पहिल्यापासून तसं तसा तसं? स्वभाव आहे तसा असं गावाला अख्ख्या गावाला विचारा तुम्ही हं. कधी कुणा संग बळवून भांडण बापलंय भांडखू दळावा आता बर. पण कधीही पोरग नाही अजिबात कुणाला भांडत नव्हतं काहीच नाही. अजिबात नाही तुम्ही कोणाला. काय जरी म्हणला तरी तुम्हाला काय म्हणणार नाही असं आहे. दिसताना दिसताना तो बघा असं एकदम खतरनाक असं ते हम्म. रील्स बघितल्यावर असं वाटतं पुढतूक काय पुढच्याला त्याचा बाप पण तसाच होता हा, हा. बाप सुद्धा तसाच भांडत नाही तो मनात ठेवतो मग राग असा करतो मनात राग ठेवणार. पण सगळ्यांना धरून राहतोय त्याचे सगळ्यांना मित्र बी चांगले झालेत सगळी- तिकडे सगळी- सगळी मित्र मित्र पुरी बिरी आल्या तरी त्यांना गोड बोलणार. मी म्हणलं ना पाळा त्या मध्ये मध्ये 2 पुरी यायच्या बघा त्याला लय फसवायच्या हिडिओ बिडिओ काढायच्या चांगलं त्याच्या बरं आणि जायच्या निघून. आणि मी म्हणायचे बाळा तुला काय देतात बितेत का नाही तो म्हणायचा कपडे आणल्यात कपडे आणायचे. एक दिवस म्हणलं थांबा त्यांना येऊ देत तिथं त्या पुरी त्यांना म्हणला येऊ नका माझी आत्या तुम्हाला मारणार आहे तिकडून तशा देवळाकडून पाठवल्या पण त्यांना. मला सांगा हा. आता तो रील्स मध्ये लय फेमस झाला होता. त्यांनी पण सांगितलं की मला फसवलं नेमकं कशा पद्धतीने लोक त्याला फसवायचे फसवायची म्हणजे पैसे त्याला लय मिळायचे होत्या टायमाला. बर. पण त्याचं खातं नव्हतं काय नव्हतं असं काहीच नव्हतं त्याला. हा. आणि तो जी माणूस फसवणार जी होती ना ते आमच्या संग बोलून देत नसायचं. बर ते आमच्या संग बी बोलत नसायचा बर. बहिणी बरोबर बोलत नसायचा आमच्या बरोबर बोलत नसायचा. पैसे विचारले आहेत की त्यांच्याजवळ आहेत की त्यांच्याजवळ असं म्हणायचा. बर मग आता आम्ही काय करायचं. बर. आणि ती आली की म्हणायचं त्यांना काय बोलू नको आम्हाला म्हणायचं त्यांना काय बोलू नको. तर मग कसं आपण काय बोलायचं. हा आता तो म्हणतोय लग्न करायचंय हा लग्न करायचं. हा? आता लग्न आता काय करता घरात भांडण आहे खायला हा. बायको तर कशी यायची. आता मिळतील की पैसे आता पैसे काय मिळलं तरी घर आहे दार आहे ट्रॉफी घेऊन येणार आहे तो येईल की हा? देवीची कृपा आहे त्याच्यावर वाटतं येईल वाटतं येईल म्हणजे आमच्या देवीला विश्वास आहे आमचा. बर. हा खंडोबाला जाणार खंडोबाला आमचं कुलदैवत आहे खंडोबा. कुलदैवत आहे खंडोबा. बाप त्याचा दर पौर्णिमे दर आमुष्याला खंडोबाला जायचा. बर. सायकल येऊ त्याचा आजा पण हं. पालखीला खांदा दिल्याशिवाय आजा येत नव्हता. दोन्ही तिन्ही गावाला विचारा आमचं त्याचा आजा कसा होता पहिलवान होता. बर. पहिलवान हं. 3 गावात पहिलवान होता. हं. तिथं पुरंदरे म्हणून आहे पण त्यांनी संघर्षात पण लय दिवस हा. काढले लय हालाकीत लय हाला पुरंदरे इथं म्हणून आहेत बघा बामण. त्यांच्या वडिलांनी आमच्या वडिलांना गाय म्हस दिलती पहिलवान आहेत म्हणून दूध प्यायला. तसा त्याचा वडील बी होता आणि तसा शिव बी आहे. ह्याला बी लई याड होतं ह्याचं पण हे कसं लागलं यार कोण असतं त्याला बी वाटायचं बापासारखा पहिलवान व्हावा. पण आता ओळख निर्माण करून दिली की त्यांनी तुम्हाला सगळ्यांना हा? दिली दिली ना? दिली हा. दीदी काय वाटतंय काय करावं ट्रॉफी घेऊन येणार हा येणार. येणार हा तुम्ही इकडे कशा आता मला सांग तू शाळेत जाते ती वोटिंग करण्यासाठी काय काय करते काय कसं सांगते नॉमिनेट होऊ नये म्हणून? मोबाईलवर जिओ सिनेमा ऍप डाउनलोड करायचा हा. बीबी वोट वर जायचं मग तिथं मामाचा फोटो दिसतो हा. मग वोटिंग करायचे. असं तू सगळ्यांच्या मोबाईल मध्ये करते हा सगळ्यांना हम्म. सांगितलेलं आहे मी हा. माझ्या मैत्रिणीला पण सांगितलं की वोटिंग करा म्हणून म्हणजे अकरावी स्टोरी नाही, वगैरे science ठेवून हा. सगळ्यांना सांगितलेलं आहे की वोटिंग करा म्हणून. हा आपण आता शेवटाकडे येऊयात ताईशी पुन्हा एकदा बातचीत करूयात सूरजनी ट्रॉफी आणावी असं वाटतंय तुम्हाला म्हणून वाटतंय नाही पण आता कसं आहे माहितीये हा. का ते पण सगळे टप्पच आहेत त्याच्या समोर हा. आहे का नाही हा. का आता ह्याला टिकून देते म्हणून वाटत तर नाही इथपर्यंत जाईन म्हणजे एवढं हे पण नव्हतं ह्यातच आमचं. समाधान आहे तुमचं हा इथपर्यंत गेला ह्यात पण समाधान आहे. हम्म. म्हणजे आम्हाला तर पहिला आठवडा खेळन का नाही ह्याचीच गॅरंटी नव्हती. हम्म. कारण लिहिता वाचता येत नाही आणि त्याला कशी समजून घ्यायची सगळी म्हणलं. पण ते सगळे बिग वॉचच्या शो मधले चांगले आहेत त्यामुळे त्याचा टिकाव म्हणजे 3ऱ्या ह्या हप्त्यापर्यंत झाला.
आता मला सांगा, शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला. सूरजनी पुढं कसं व्हावं किंवा काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? सूरजने आता त्याच्या पायावर उभं राहावं एवढंच वाटतं, हम्म. की जास्त लोकांचं ऐकू नये. त्याने तपल्याच मनाचं केलं पाहिजे हम्म. असं मला वाटतं. तर हे होते सूरजचे कुटुंबीय. खरं तर प्रचंड हालाकीतून आतापर्यंत बिग बॉस मध्ये पोहोचले. त्याच्या जे नातेवाईक आहेत त्यांना असं वाटते त्यांनी ट्रॉफी जिंकावी. त्यांनी ट्रॉफी नाही जिंकली तर सूरज आज तिथपर्यंत पोहोचलाय, त्याचंच त्यांना कौतुक आहे. आणि खरंच सर्वसामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला व्यक्ती तिथपर्यंत जातो आणि लोकांच्या मनावर अधिराज्य करतो, यासारखं प्रेम ते काय असतं. कॅमेरा पर्सन धीरज, जयदीप भगत, एबीपी माझा, मोडवे, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.